सगळं गाडीत राहू द्या, सगळं गाडीत ठेवा सध्या. सगळं गाडीत ठेवा. दिनांक 16/12/2021 रोजी आम्हाला पोलीस स्टेशनला खबर आली की एक डेड बॉडी हिमायतबागचा जो एरिया आहे त्या ठिकाणी मिळालेली आहे. सुरुवातीला डेड बॉडी अनआयडेंटिफाईड होती, म्हणजे कोणाची आहे ते काही निष्पन्न झालेलं नव्हतं. पण थोड्याच वेळात आम्हाला अशी माहिती मिळाली की सिडको पोलीस स्टेशनला ह्याच्या संदर्भात असंच सिमिलर वर्णन असलेली एक मिसिंग दाखल आहे. त्यानंतर जो मयत आहे म्हणजे कृष्णा जाधव याचे फॅमिली मेंबर्स त्या ठिकाणी आले. त्याची बहीण पण आली होती, त्यामध्ये बहीण, आई, वडील आणि भाऊ. तर बहिणीला जेव्हा आम्ही थोडंसं बाजूला घेऊन तिच्याकडे विचारपूस केली असता त्या विचारपूसमध्ये असं निष्पन्न झालं की हा 15 तारखेला म्हणजे आदल्या रात्री 9-9:30च्या दरम्यान घरून सांगून निघाला की मी मित्राचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी बाहेर जातोय, आणि तो निघून गेलेला त्याच्यानंतर. आणि मग आम्ही त्या बहिणीकडून त्याचे जे कोणी मित्र आहेत नेहमी संपर्कात असलेले त्याची माहिती घेतली आणि त्याच्यावरती आम्ही पूर्ण वर्कआउट केलं पहिल्यांदा की हा कोणत्या मित्रांसोबत होता, कोणासोबत गेलेला, कोणाशी बोललेला आहे. मग बाकी आम्ही टेक्निकल सगळी हेल्प घेतली त्यामध्ये, आणि ती सगळी हेल्प घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की हा जो आता आम्ही ताब्यात घेतलेला आहे आरोपी आनंद टेकाडे ह्याच्यासोबतच तो असावा घटनेच्या वेळेला. हे आम्हाला बाकीचे जे टेक्निकल आम्ही जी माहिती घेतली होती त्याच्यातनं आम्हाला निष्पन्न झालं. आणि त्यानंतर आम्ही पूर्ण त्याच्या लोकेशनवरती होतो की ह्याचं कुठं लोकेशन, लास्ट कॉल कोणाशी, लास्ट त्याचं लोकेशन काय आलं. आणि ही सगळी माहिती घेत असताना आज सकाळी तो वाळूच्या ठिकाणी तो मिळून आलेला आहे. त्याला आम्ही ताब्यात घेतलं. त्याच्यानंतर त्याच्याकडे जेव्हा त्याला विश्वासात घेऊन पूर्ण चौकशी केली तर त्यांनी स्वतः देखील हा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे. आणि आम्हाला पण तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांनी हा गुन्हा केलेला आहे. आता प्रथम दर्शनी पैशाच्या याच्यावरनं वाद झाला आणि त्यातनंही घटना घडल्याचं निष्पन्न झालं आहे. पण आम्ही अजून अधिक सखोल तपास करतोय की अजून काही इतर काही कारणं आहेत काही घटनेच्या मागे, आणि अधिक तपास चालू आहे आता यामध्ये. ही जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही 16 तारखेला 302चा गुन्हा दाखल केलेला आहे जे मयत आहे त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून. कल जो हिमायतबाग में मर्डर हुआ तो उसका आरोपी आज पकड़ा गया। बेगमपुरा पुलिस को एक सफलता मिली और उन्होंने अरेस्ट कर लिया उसको। जो कृष्णा जाधव का मर्डर हुआ था, आनंद टेकाड़े पकड़ा गया, उसके ऊपर गुनाह दाखिल किया गया, एफआईआर किया गया। जो मरने वाला था उसके पिता ने गुनाह दाखिल करे और उसका 6,000 रुपये लेना था। कुछ नहीं, 6,000 रुपये के लिए और मैं तुमको 6,000 रुपये देता हूँ बोल के देने के बहाने बुलाने के उसको पैसा नहीं दिया और चाकू निकाल कर उसे चाकू से हमला किया था उसके ऊपर। लेकिन वो हमला नाकाम रहा और जिसके ऊपर हमला किया था उसने, जिसको 6,000 रुपये लेने थे, उसी ने उसके ऊपर हमला करके उसका मर्डर कर दिया और इसके ऊपर 302 का गुना दाखिल हुआ। कैमरामैन एहतेशाम के साथ जर्नलिस्ट जुबैर रहमान, एमसीएन समाचार, औरंगाबाद।